स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेक्शन 4 इयत्ता 12वीचा सेक्शन 4 मधील 4.2 ही नोवेल टू सर्व विथ लव्ह याचा हा पहिला पार्ट असणार आहे. सेकंड पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यामध्ये जाऊन तुम्ही सेकंड पार्ट सुद्धा बघू शकता. ओके, चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया. 4.2 टू सर्व विथ लव्ह ही जी काही नोवेल आहे ती समजून घ्यायला ह्या पार्टमध्ये आपण समरी ऑफ द नोवेल, त्याचबरोबर थीम ऑफ द नोवेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट आपण बघणार आहोत. आणि पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 17 बघायला मिळेल. म्हणजे पूर्ण जो लेसन आहे तो या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही अभ्यासू शकता. चला तर मग सुरुवात करूया वेळ न गमावता टू सर्व विथ लव्ह ची समरी समजून घ्यायला. कादंबरी टू सर्व विथ लव्ह याचं लिखाण युस्टस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट यांनी केलं आहे. 1912 साली जन्म आणि 2016 साली त्यांचा मृत्यू झाला. नोन ॲज E.R. ब्रेथवेट, त्यांना E.R. ब्रेथवेट म्हणून ओळखलं जातं. वॉज अ ग्वेनिस बोर्न ब्रिटिश अमेरिकन नोवेलिस्ट, त्यांचा ते काहीतरी ग्वेनिस बोर्न ब्रिटिश अमेरिकन नोवेलिस्ट होते, रायटर होते, टीचर होते आणि डिप्लोमेट होते. ओके, बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन अँड रेसियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. आणि ते विशेषतः ओळखले जातात त्यांच्या स्टोरीजसाठी ज्या बेस होत्या कशावर, तर रेसियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. जे काळे वर्णाचे लोक होते, कृष्णवर्णीय, त्यांच्यासोबत जो भेदभाव होत होता, त्यांची जी सोशल कंडिशन होती ब्लॅक लोकांची त्या काळातली, त्याच्या रिलेटेड त्यांच्या स्टोरीज होत्या, त्यासाठी ते ओळखले जातात. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नोवेल्स टू सर्व विथ लव्ह. आणि ते खूप ओळखले जातात किंवा ते फेमस आहेत. त्यांच्या 1959 जी ऑटोबायोग्राफिकल नोवेल आहे टू सर्व विथ लव्ह, त्यासाठी ते काय तर फेमस आहेत किंवा मग ते ओळखले जातात स्पेशली. ही रोट अ काइंड ऑफ होम कमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. त्यांनी लिहिलं आहेत अ काइंड ऑफ होम कमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज ही एक त्यांची नावाजलेलं बुक. A novel set in London and reluctant neighbors. A memoir and treatise about racism. ही त्यांची की नावाजलेली पुस्तकं आहेत. Braithwaite's numerous writings primarily deal with the difficulties of being an educated black man. आणि जे काही ब्रेथवेटचं जी न्यूमरस रायटिंग आहे त्यामध्ये प्रायमरीली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय तर जे एज्युकेटेड ब्लॅक पीपल आहेत त्यांना कुठल्या डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्या हे त्यांनी सांगितलेले आहेत. ब्लॅक सोशल वर्कर, जो सोशल वर्कर असेल, ब्लॅक टीचर असेल किंवा सिम्पल एक ब्लॅक असा सिम्पल ह्युमन बिईंग असेल, त्यांना कशा प्रकारे इन ह्युमन सिर्कमस्टान्सेस फेस करावे लागतात हे त्यांच्या लिखाणातून आपल्याला दिसून येतं. टू सर्व विथ लव्ह इज अन ऑटोबायोग्राफिकल नोवेल. ही जी आहे त्यांची ऑटोबायोग्राफिकल नोवेल आहे, म्हणजे आत्मचरित्रात्मक ती नोवेल आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर. नॅरेटर जे आहे ते इंजिनियर आहेत. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ॲक्सेप्ट्स द जॉब ऑफ अ टीचर इन रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. परंतु त्यांचे दैनंदिन जीवन चालवण्यासाठी त्यांनी काय केलं तर टीचरचा जॉब त्यांनी स्वीकारला. कुठे तर रफ लंडनमध्ये, इन ईस्ट एंड स्कूलमध्ये. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आणि ही जी शाळा आहे त्यामध्ये जी मुलं शिकतात ते कसे तर ट्रबल मेकर, खूप अडचणी आणणारे की खूप भांडकुदळ मुलं असे तिथं होते. आणि हे जे सर्व मुले आहेत ते इतर शाळांमधून काय केले गेले होते, रिजेक्ट केले गेले होते, कारण त्यांच्या बिहेवियरमुळे, त्यांच्या वागणुकीमुळे. आणि ती मुलं सर्व तिथे शिकत होते आणि त्या शाळेत यांना शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. ॲट द बिगिनिंग, सुरुवातीला द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलिड बाय द स्टुडंट्स. सुरुवातीला मुलांनी त्यांच्यावर खूप रिडिक्युल म्हणजे हास्यास्पद अशा गोष्टी त्यांच्यासोबत केल्या, त्यांना त्रास दिला. But later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. त्यांचं जे काम नेचर आहे किंवा ती जी डिझायर आहे त्यांना सक्सेस करण्याची, त्यामुळे काय झालं तर त्या मुलांकडून E.R. ब्रेथवेट यांना काय मिळाला तर सन्मान सुद्धा मिळालेला आपल्याला दिसून येतो. हे झालं त्या लेखकाबद्दलची थोडी माहिती. काही कॅरेक्टर्स दिले बघा. तर कॅरेक्टर्समध्ये मेजर कॅरेक्टर्समध्ये आपल्याला दिसून येतं रिकी ब्रेथवेट, नॅरेटर जो रायटर आहे त्याचं नाव रिकी ब्रेथवेट. गिलियन ब्लँचार्ड, त्यानंतर मिसेस डेल इनव्हॉन्स, डेनहॅम, पामेला डेअर, मिस्टर फ्लोरियन. हे काही मेजर कॅरेक्टर्स आहेत ज्यांचा नेहमी वापर होईल त्या कादंबरीमध्ये.
त्यानंतर मायनर कॅरेक्टर्समध्ये आहे बॉब बेलमॉन्ट, जॅकलिन बेंडर, क्लाइंटी, सेल्मा ड्रीव, हॅकमन, मोयरा जोसेफ, पाल्मर, त्यानंतर युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॉरेन्स सील्स, जेस बेलमॉन्ट, बकले, त्यानंतर जोसी डेव्स, पॅट्रिक फोनमॅन, टिक जॅक्सन, मोनिका पेज, बारबेरा पेज, पॉटर, सफियानो अँड द थिओ वॅटसन. हे काही महत्त्वाचे मायनर कॅरेक्टर्स म्हणजे यांचा जो वापर आहे तो नोवेलमध्ये मेजर कॅरेक्टरपेक्षा जे मोठे कॅरेक्टर आहेत त्यांच्यापेक्षा थोडासा कमी प्रमाणात त्यांचा वापर आहे. पण हे सुद्धा काही कॅरेक्टर्स आहेत की जे महत्त्वाची भूमिका बजावतात या नोवेलमध्ये. तर जसं ठरल्याप्रमाणे आपण काय करतोय, समरीपासून सुरुवात करत आहोत. चला तर सुरुवातीला समरी समजून घेऊया, त्यानंतर थीम आणि त्यानंतर सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. या लेसनची या नोवेलची आपण समरी बघतो आहोत. समरी दिलेली आहे तिथं आपण थोडक्यात समजून घेऊया. तर बघा काय दिलेलं आहे. टू सर्व विथ लव्ह इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर E.R. ब्रेथवेट. आता E.R. ब्रेथवेट हा जो ऑथर आहे त्याच्या लाईफवर बेस ही एक कथा आहे, टू सर्व विथ लव्ह. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. जे मेन कॅरेक्टर आहे ते म्हणजे E.R. ब्रेथवेट, तो काय करत होता तर इंजिनियर, ॲज अन इंजिनियर म्हणून तो काम करत होता ऑइल रिफायनरीमध्ये, जिथे ऑइल शुद्धीकरण होतं तिथे तो काम करत होता ॲज अन इंजिनियर. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. आणि युद्धाच्या वेळी त्यांनी काय केलं तर रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये काय दिली होती तर सेवा दिली होती किंवा तिथे त्यांनी काम केलं होतं युद्धाच्या प्रसंगात. आफ्टर द वॉर बिईंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. परंतु वॉर झाल्यानंतर, युद्ध झाल्यानंतर एक काळा किंवा कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणून ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट, त्याला काय झालं होतं तर नोकरी भेटणं अवघड झालं होतं. ॲज अ लास्ट रिसॉर्ट, शेवटचा पर्याय म्हणून ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. तिने काय केलं तर शाळेमध्ये ॲप्लिकेशन दिलं एक स्कूल टीचर या पदासाठी. सरप्रायझिंगली म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणून आपण म्हणू शकतो, आश्चर्य म्हणजे ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लेट स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. त्याचा जो अर्ज होता तो ॲक्सेप्ट केला गेला कोणाकडे तर कुठे तर ग्रीन स्लेट स्कूलमध्ये, जी लंडनच्या ईस्ट एंड भागामध्ये होती. त्या शाळेमध्ये तो शिक्षक म्हणून जे काही सिनियर क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्यासाठी त्याला घेण्यात आलं होतं. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. ज्यावेळेस आपण नोवेल वाचतो तर वी हॅव टू अंडरस्टँड, आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, आपण हे समजलं पाहिजे की द टाइम पिरियड इन विच द स्टोरी टेक प्लेस, ज्या काळात तो टाइम पिरियड जो आहे तो त्या स्टोरीचा जो टाइम पिरियड आहे तो आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रेथवेट finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, the English do not consider him to be one of them. ब्रेथवेट जो होता तो स्वतःला काय समजत होता तर एक ब्रिटिश तो समजत होता, स्वतःला तो ब्रिटिश समजत होता. कारण काय तर त्यांनी काय केलं होतं, हॅज सर्व इन द रॉयल एअरफोर्स, त्यांनी काय केलं होतं तर RAF रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी काय केलं होतं तर जॉब केला होता त्यामुळे. आणि त्यांनी युद्धाच्या प्रसंगात सुद्धा इंग्लंडकडून त्यांनी भाग घेतला होता, त्यामुळे तो स्वतःला काय ब्रिटिश समजत होता. द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम, परंतु जे इंग्लिश होते, इंग्लंडचे लोक होते, त्याला काय करत होते तर त्यांच्यापैकी एक त्याला कन्सिडर करत नव्हते. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड colonialism as well as about his white students. आणि या गोष्टीमुळेच काय झालं होतं तर ब्रेथवेट जो होता त्याला खूप वाटत होतं किंवा मग तो तिरस्कार करायचा कोणाचा तर इंग्लिश म्हणजे इंग्लंडच्या लोकांचा, त्याचबरोबर कोलोनियलिझम म्हणजे काय वसाहतवाद, जे काही ब्रिटिशांनी वसाहतवाद केला होता इतर आफ्रिकी देशांमध्ये, इतर देशांमध्ये जसं भारतामध्ये केला होता, तर त्याचा तो काय करत होता तिरस्कार करत होता. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स, त्याचबरोबर तो त्याचे जे व्हाईट स्टुडंट्स होते, जी गोरी मुलं होती त्यांचा सुद्धा तो काय करत होता तिरस्कार करत होता किंवा मग त्यांच्याबद्दल तो बिटर होता. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इट इज इम्बॅरेस टाइम अँड अगेन. आता जी काही ब्रेथवेटची टीचिंग पद्धती होती ती कशी होती तर रफली म्हणजे कशी तर थोडीशी कर्णकर्कश, म्हणजेच इतकी खास साधी किंवा इतकी चांगली ती नव्हती.
अँड इज एम्बॅरस टाइम अँड अगेन. आणि ती कशी होती तर थोडीशी लाजीरवाणी अशा प्रकारची तिची टीचिंग पद्धती होती, म्हणजे त्या मुलांना ती आवडत नसावी. ही कन्सिडर्स ही स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल. तो त्याच्या मुलांबद्दल काय विचार करत होता की ते कसे तर डिसरिस्पेक्टफुल, म्हणजे ते काय करतात तर अनादर करणारे आहेत. इल मॅनर्ड, ज्यांना वागण्याची पद्धतीने अशा प्रकारचे त्याचे विद्यार्थी आहेत. अँड मिसचिवस, आणि लबाड असे ते आहेत. त्याचबरोबर व्हाईल हिज स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी अन ॲरोगंट आउटसाइडर. आणि या उलट जे त्याचे जे विद्यार्थी होते ते काय करत होते, ER प्रेट बद्दल त्याशी विचार करत होते की तो कसा ॲरोगंट आउटसाइडर, म्हणजे गर्विष्ठ असा तो आउटसाइडर आहे, म्हणजे तो या देशातला नाही, परदेशी आपण त्याला म्हणू शकतो. अनफॅमिलियर विथ द सोशल इन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आणि ते असे विचार करायचे की तो ज्या सोशल इन्व्हायरमेंटमध्ये, सामाजिक परिस्थितीत किंवा सामाजिक वातावरणात ते सर्व मुलं वाढत आहेत, त्या परिस्थितीसाठी ER ब्रेथवेट हा कसा आहे तर अनफॅमिलियर आहे, म्हणजे तो अनुकूल नाही, तो प्रतिकूल आहे, अशा प्रकारचा विचार ते करत होते. द स्टुडंट्स हरॅस्ड हिम फ्रॉम डे वन. पहिल्या दिवसापासूनच मुलं त्याला काय करत होती तर त्रास देत होती. स्लॅमिंग द डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर. ज्यावेळेस तो लेक्चर घ्यायचा त्यावेळेस ते काय करायचे, त्याचा डेस्क म्हणजे त्यांची बेंच जे आहेत ते वाजवत होते. युझिंग फाऊल लँग्वेज. काय करायचे, वाईट लँग्वेज, दृष्ट अशी लँग्वेज ते वापरायचे. अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि त्याला काय करायचे तर धमकवण्याचं काम. बुलिंग म्हणजे काय तर धमकवण्याचं सुद्धा काम ती मुलं करत होते. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरॅश ब्रेथवेट. मुली सुद्धा काय करत होत्या तर त्या ब्रेथवेटला त्रास देण्यासाठी त्या काय करत नव्हत्या तर कुठलेही मोमेंट चुकू देत नव्हत्या, म्हणजे त्या सुद्धा त्याला त्रास देत होत्या. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट वर्बली स्कॉल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन अन अनलेडीलाईक मॅनर अँड बिंग अनरुली इन द क्लास. ब्रेथवेट काय करायचा तर त्यांच्यावर चिडायचा. स्कॉल्ड म्हणजे त्यांना झापायचा किंवा त्यांच्यावर तो चिडायचा की मुली काय करत नाही तर मुलींसारखं, अनलेडी लाईक मॅनर म्हणजे त्यांचं लेडीज सारखं मॅनर नाही, अशा प्रकारे तो त्यांना बोलायचा. अँड बिंग अनरुली इन द क्लास. आणि क्लासमध्ये त्या कशा आहेत तर अनरुली म्हणजे काय तर त्या रूलला काय करत नाही तर फॉलो करत नाही, अशा प्रकारे तो त्यांना बोलायचा. आणि त्यासाठी तो त्यांच्यावर स्कोल्ड करायचा, म्हणजे त्यांच्यावर तो रागवायचा. वेन ही अंडरस्टँड्स दॅट. ज्यावेळेस त्याला समजलं की हिज आउटबर्स्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट. त्याचा जर रागव नाही त्यामुळे त्याला कुठल्या प्रकारची काय मिळणार नाही, रिस्पेक्ट मिळणार नाही, प्रतिष्ठा मिळणार नाही मुलांकडून. अँड कोऑपरेशन फ्रॉम द स्टुडंट्स. आणि कुठल्या प्रकारचं सहकार्य त्याला विद्यार्थ्यांकडून मिळणार नाही, हे जेव्हा त्याला समजलं, ही चेंजेस हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स. तो काय करतो मग त्यानंतर स्वतःची टीचिंग म्हणजे शिकवण्याची पद्धत आहे आणि हँडलिंग टॅक्टिक्स म्हणजे मुलांना हाताळण्याची पद्धत आहे ती काय करतो तो चेंज करतो. अँड ही डिसाइड्स to interact with them as though they are adults and respectable person. आणि तो स्वतःची चेंज काय करतो तर तो ठरवतो की मुलांना तो कशा प्रकारे इंटरॅक्ट करेल की जसं काही ते काय तर अडल्ट आहेत, मोठे झालेत आणि रिस्पेक्टफुल पर्सन म्हणून त्यांना तो काय करेल, हँडल करेल. अशा प्रकारची टॅक्ट तो आणतो की अशा प्रकारची मोहीम तो राबवतो त्याच्या क्लासमध्ये. ही रिक्वेस्ट एव्हरी गर्ल टू बी रेफर्ड ॲज मिस अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. तो ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज मिस. त्याची रिक्वायरमेंट असते की सर्व मुलींना काय म्हटलं जावं, मिस म्हटलं जावं, आणि मुलांना अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि त्याचे जे विद्यार्थी आहेत ते सर्व त्याला काय म्हणतील, सर म्हणतील, आणि सर्व मुलींना काय केलं जाईल तर मिस म्हणून रेफर केला जाईल. अशा प्रकारची रिक्वायरमेंट तो मुलांपुढे ठेवतो. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड दिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. आणि सुरुवातीला मुलं काय बघतात की ही जी गोष्ट आहे ती रिडिक्युलस आहे, हसण्यायोग्य आहे किंवा अननेसेसरी, तितकी गरजेची नाही, अशा प्रकारचा त्यांचा रिस्पॉन्स असतो कोणाचा, मुलांचा. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitude towards one another. आता however they come around after only a few weeks, काही वीक्स नंतर जेव्हा शाळा सुरू होते, ज्यावेळेस ते वापस येतात त्यावेळेस कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन्स, त्यांची जी वागण्याची पद्धत आहे ती पूर्णतः चेंज झालेली असते. अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनदर, आणि एकमेकांकडे बघण्याचा जे काही ॲटिट्यूड आहे, दृष्टिकोन आहे, तो सुद्धा चेंज झालेला आहे किंवा असतो. दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन व्हेरी ॲमिकेबल वे. आणि हे जे काय होतं तर ब्रेथवेटचा तो विजय होता किंवा मग सक्सेस त्याचं ते होतं की ज्याप्रमाणे मुलांना त्यांनी काय केलं तर स्नेहपूर्ण, मैत्रीपूर्ण किंवा शांत पद्धतीने हँडल केलं, त्यामुळे त्याचा हा विजय झाला
आहे असं तो समजतो. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर म्हणजे सांस्कृतिक प्रदर्शन वाढवण्यासाठी, इन्क्रीज म्हणजे वाढवणे, म्हणजे वर्गाचं सांस्कृतिक प्रदर्शन वाढवण्यासाठी ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन्स टू म्युझियम अँड थिएटर. त्यामुळे तो काय करतो, मुलांना फील्ड ट्रिपवर म्हणजेच जी फील्ड आहे त्या जागेवर किंवा मग एका सहलीसाठी तो काय करून जातो, त्यांना घेऊन जातो कुठे तर म्युझियम्स आणि थिएटर्समध्ये. थिएटर्स असतील किंवा म्युझियम्स असतील तिथे तो घेऊन जातो. टू एव्हरीवन्स सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. त्यामुळे मुलं जी आहेत ती ज्यांनी अगोदर या गोष्टी बघितलेल्या नव्हत्या ते कसे झाले तर सरप्राईज म्हणजे ते आश्चर्यचकित झाले या सर्व गोष्टी बघून. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लांचार्ड accompanies the class on this excursion. आणि ही जी काही सहल होती या सहलीसाठी व्हाईट फिमेल टीचर म्हणजेच काय तर श्वेतवर्णीय किंवा मग त्याला आपण पांढरी फिमेल टीचर स्त्री शिक्षिका गिलियन ब्लांचार्ड जी होती ती त्याच्या सोबत होती. अकंपनी म्हणजे सोबत असणे त्या सहलीसाठी. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ अ फ्रेंडशिप बिटवीन ब्लांचार्ड अँड ब्रेथवेट. आणि यातूनच काय झाले तर त्यांच्या फ्रेंडशिपला म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे निर्माण झाले ब्लांचार्ड आणि ब्रेथवेटमध्ये. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many times. आणि त्याचबरोबर जे ब्रेथवेटचे जे काही रिलेशन्स होते त्याच्या मुलांसोबत ते बऱ्याचशा वेळेस काय झाले तर टेस्टेड म्हणजेच काय त्यांची परीक्षण करण्यात आलं होतं. Although his students frequently disappointed and hurt him. जरीही त्याचे जे मुलं होते त्याला काय करायचे कधी कधी निराश करायचे. डिसअपॉइंट म्हणजे निराश करायचे किंवा मग हर्ट करायचे, दुखी करायचे. ही लर्न टू फॉरगिव्ह देम. तो शिकला होता त्यांना क्षमा करायचं तो शिकतो. कोण? E.R. ब्रेथवेट. जरीही त्यांनी त्याला नाराज केलं किंवा मग दुःखी केलं तरीही. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी अँड नॉलेज. परंतु जे विद्यार्थी होते त्याचे ते काय करायचे त्याला कॉन्स्टंटली म्हणजे नेहमी काय करायचे तर आश्चर्यचकित करायचे त्यांच्या मॅच्युरिटीतून म्हणजे परिपक्वतेतून, एम्पॅथी म्हणजे सहानुभूतीतून आणि नॉलेज म्हणजे ज्ञानातून. तो मुलं जे आहेत त्याला काय करायचे नेहमी आश्चर्यचकित करत होते. Another facet of the story which greatly affects its narrative lies in the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. एक another facet म्हणजे आणखीन एक जो पैलू आहे या कथेचा, या स्टोरीचा, which greatly affect ज्याचा खूप जास्त असा परिणाम होतोय. Its narrative lies is the heavy history of colonialism. आता नॅरेटिव्ह लाईज म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतो कथात्मक खोटेपणावर याचा खूप जास्त परिणाम होतो. जसं की हेवी हिस्ट्री ऑफ कॉलनिझम म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की एक खूप मोठी अशी हिस्ट्री आहे कॉलनिझमची ती. त्यानंतर इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस त्याचे अंधकारमय असे परिणाम. मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा मानसिक आघात किंवा मग फिजिकल आघात ज्याला आपण म्हणतो. दॅट इन्क्रीज ब्रेथवेट्स हेट्रेट अँड रॉथ फॉर ब्रिटिश. आणि याचाच परिणाम काय होतो तर याच्यामुळेच काय होतं तर या सगळ्या गोष्टीमुळं कॉलोनिझम त्याची डार्क कॉन्सिक्वेन्स आणि मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा असेल तर याच्यामुळेच काय होतं तर ब्रेथवेटचा राग किंवा द्वेष ज्याला आपण म्हणतो तो वाढतोय कशाबद्दल तर ब्रिटिशांप्रती. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कॉलोनियलिझम वाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. आता इंग्लंडमध्ये वास्तव्य करत असताना जे काही त्याला असं जाणवलं की जे कॉलोनियलिझम आहे त्याचे प्रेजुडिशियल इफेक्ट्स त्याला तिथे जाणवतात. म्हणजे जे काही व्हाईट पीपल आहेत ते कशा प्रकारे चुकीची ट्रीटमेंट त्या ब्लॅक लोकांना देत होते हे त्याला जाणवत होतं. अँड दिस निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि हे जे काही निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक असे जे काही एक्सपिरियन्स होते, अनुभव होते ते काय करत होते तर त्याचे जे विचार आहेत किंवा त्याची कृती आहेत त्यांना काय करत होते ते शेप आकार देण्याचं काम करत होते. Braithwaite is surprised and shocked by the conditions in which these students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. Braithwaite is surprised, त्याला आश्चर्य वाटत होतं आणि शॉक म्हणजे त्याला धक्का बसत होता की बाय द कंडिशन इन विच these students live, की ज्या कंडिशनमध्ये ती मुलं राहतात विद्यार्थी राहतात त्याच्यामुळे तो शॉक झाला होता. सरप्राईज म्हणजे आश्चर्य त्याला वाटत होतं. And also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. त्यांच्या शिकवण्याच्या मधून वातावरणातून आपण काय करू शकतो तर त्याचा फिजिकल ट्रॉमा म्हणजे शारीरिक आघात जे आहेत जे वॉरमुळे झाले, युद्धामुळे झाले ते आपण बघू शकतो त्यांच्या टीचिंग एन्व्हायरमेंट मधून, शिकवण्याच्या पद्धतीतून आपण ते बघू शकतो. आता यानंतर जो पॉईंट आहे तो असणार आहे थीम ऑफ द नोवेल. या थीमला आपण म्हणतो मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल थीम जी आहे ती आपण सेंट्रल आयडिया ज्याला आपण म्हणता येईल तर ती काय आहे ते आपण काय करणार होतो आता बघणार आहोत. काय दिलं बघा,
स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, विद्यार्थी शिक्षक संबंध, प्रेजुडाइस म्हणजे पूर्वग्रह आणि रेसिझम म्हणजे काय तर वंशवाद. हे काय तर मेजर थीम्स आहेत कशाच्या, या नोवेलच्या. टू सर्व विथ लव्ह या नोवेलच्या ह्या मेजर थीम आहेत. इयर ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रादर रफ अँड नोटोरियस स्कूल. आता हे जे इयर ब्रेथवेट होते त्यांना काय झाली तर जॉब मिळाला ॲज अ शिक्षक म्हणून कुठे तर नोटोरियस स्कूल म्हणजे खूप प्रसिद्ध अशा शाळेमध्ये, रफ म्हणजे उग्र अशा शाळेमध्ये त्यांना काय झालं तर शिक्षकाचा जॉब मिळाला. ही finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. ज्यावेळेस तिथे ती जॉईन झाली त्यांना असं आढळलं की जे मुलं आहेत ते अशा बॅकग्राऊंडला, अशा पार्श्वभूमीला किंवा अशा बॅकग्राऊंडला ते बिलॉंग्स करतात की जे बॅकग्राऊंड किंवा तिथली परिस्थिती ही शिक्षणासाठी, लर्निंगसाठी काय नाही तर सुटेबल नाही किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी किंवा प्रोग्रेससाठी ती कशी नाही तर सुटेबल नाही. ओके, अशा प्रकारचे बॅकग्राऊंड त्या मुलांचं होतं. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. आणि त्यांनी असं नोटीस केलं, असं त्याला आढळलं, असं त्याला बघायला मिळालं की जे विद्यार्थी आहेत ते काय नाही तर स्वतःला बदलण्याच्या मूडमध्ये किंवा त्यांचा ॲटिट्यूड तशा प्रकारचा नाही किंवा त्यांचं बिहेवियर, त्यांची वागणूक अशी नाही की ते स्वतःला काय करतील चेंज करतील अशा प्रकारचं त्यांचं ॲटिट्यूड नाही किंवा मग बिहेवियर नव्हतं, अशा प्रकारचं त्यांचं मूड नाही. अशा प्रकारे नोटीस कोणी केलं तर इयर ब्रेथवेट यांनी केलं. ब्रेथवेट विथ हिज नोवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट्स सायकोलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हार्ट इन नो टाइम. ब्रेथवेट जो आहे या नोवेलमध्ये त्याची ज्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स, त्याचबरोबर अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी आणि त्याच्याकडे असलेली स्टुडंट्स सायकोलॉजी म्हणजे विद्यार्थ्यांची मानसशास्त्र समजण्याची त्याच्याकडे असलेली अंडरस्टँडिंग आणि यामुळे काय झालं तर अल्टिमेटली विन्स देअर हार्ट इन नो टाइम. त्यामुळे तो काय करू शकला तर मुलांचं हृदय हे काही वेळातच तो जिंकू शकला होता. थ्रू ही वॉज बुलेट, हरॅस्ड, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड मेनी टाइम्स. दो ही वॉज बुलेट, जरीही त्याला काय मिळाल्या, धमक्या मिळाल्या, हरॅस्ड त्याला त्रास दिला गेला, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर, मेंटली अँड फिजिकली त्याला टॉर्चर केलं गेलं बऱ्याचशा वेळेस. ही डिडंट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यूड implementing his novel ideas and techniques that help him to bring a significant change in his students' lives. आता तरी एवढं त्याचा हॅरॅसमेंट झाली, एवढी त्याची मेंटली आणि फिजिकली टॉर्चर त्याला केलं, बुलेट करण्यात आलं म्हणजे त्याला धमक्या देण्यात आल्या, तरी पण तो काय झाला नाही तर त्यांनी जे पेशन्स आहे, त्याचा संयम आहे, त्यांनी तो सोडला नाही आणि त्यांनी कंटिन्युअसली नवीन आयडियाज, नवीन टेक्निक्स जे आहेत त्यांनी काय केलं तर इम्प्लिमेंट केल्या किंवा मग त्यांचा वापर त्यांनी केला. दॅट हेल्प हिम, आणि या जे आयडियाज आणि टेक्निक त्यांनी वापरल्या नवीन त्याच्यामुळे त्याला मदत झाली कशासाठी, टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन ही स्टुडंट्स लाईव्स. कशासाठी तर मुलांमध्ये एक सिग्निफिकंट महत्त्वपूर्ण असा बदल घडून आणणे त्यांच्या जीवनामध्ये, त्यासाठी या टेक्निकचा आणि आयडियाचा त्याला निश्चितच फायदा झाला. द रेसिझम प्रिव्हॅलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s. रेसिझम म्हणजे वंशवाद जो होता एक प्रचलित होता कधीपर्यंत तर मिड 1940 पर्यंत. कुठे, ग्रेट ब्रिटनमध्ये. द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव्ह टेक प्लेस, आणि हा जो टाइम पिरियड होता त्या काळातच टू सर्व विथ लव्ह ही नोवेल लिहिल्या गेली. इज अ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नोवेल, आणि त्यामुळे त्या गोष्टीला, या वंशवादाला एक प्रायमरी सिग्निफिकन्स आपल्याला दिसतं कशामध्ये तर टू सर्व विथ लव्ह या नोवेलमध्ये. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट इन विच ही एक्सपिरियन्स द रेसिझम. नॅरेटर जो आहे तो काय करतो, रिपीटेडली ते इन्सिडेंट सांगण्याचं काम करतो की जिथे त्याला काय आलं तर रेसिझम म्हणजे वंशवादाचा अनुभव आला. मग कुठे आला तो वंशवादाचा अनुभव, ऑफ व्हाईट ब्रिटन, म्हणजे की व्हाईट ब्रिटन आहे तिथे जर त्याला एक रेसिझम म्हणजे वंशवादाचा अनुभव आला, तो काय करतो रिपीटेडली तो तिथे मांडण्याचं काम करतो. मग कुठे अनुभव आला त्याला तर इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बसमध्ये त्याला तो अनुभव आला. त्याचबरोबर ॲट जॉब इंटरव्ह्यू, जिथे जॉब इंटरव्ह्यू तिथे गेला तिथे त्याला रेसिझम दिसून आलं. ग्रीन स्लेट स्कूल, जे काही ग्रीन स्लेट स्कूल आहे तिथेही त्याला त्या वंशवादाचा अनुभव आला. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, ज्यावेळेस तो घर बघायला गेला स्वतःसाठी. त्याचबरोबर ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन, आणि ज्यावेळेस तो त्याच्या प्रेयसीसोबत रेस्टॉरंटमध्ये गेला, अशा बऱ्याचशा ठिकाणी त्याला काय आलं तर वंशवादाचा अनुभव आलेला या टू सर्व विथ लव्ह या नोवेलमध्ये आपला याचे प्रसंग तिने मेन्शन केले आहेत. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेजुडाइस. सुरुवातीला काय झालं तर ब्रेथवेट जे आहे त्यांना काय झालं तर अनएक्सपेक्टेड असे प्रेजुडाइस म्हणजे पूर्वग्रहाने ते ग्रासले गेले होते.
ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गयाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटीजन. तो जो होता तो ब्रिटिश गयानामध्ये वाढला होता अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटीजन. आणि तो स्वतःला एक ब्रिटिश इंग्रजी किंवा इंग्रज सिटीजन म्हणजे नागरिक म्हणून तो स्वतःला बघत होता. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटीजन इन ब्रिटिश कॉलनी. तो स्वतःला ब्लॅक ब्रिटिश सिटीजन म्हणून नाही तर एक फक्त ब्रिटिश सिटीजन म्हणून तो स्वतःला बघत होता त्या ब्रिटिश कॉलनीमध्ये. When he served Great Britain in the Royal Air Force, that gave him respect and esteem in the society. जेव्हा तिने काय केलं तर ग्रेट ब्रिटनसाठी रॉयल एअर फोर्समध्ये काम केलं त्यावेळेस त्याला काय रिस्पेक्ट मिळाली आणि त्याला प्रसिद्धी सुद्धा मिळाली ब्रिटनमध्ये. ओके. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. आणि ज्या दिवशी त्यांनी जॉब सोडला त्या दिवशी त्याला स्वतःलाच काय त्याला असं स्वतःला अशी जाणीव झाली किंवा त्यांनी स्वतःला असं शोधलं की तो स्वतः काय आहे तर एक आउटसाइडर म्हणजे काय तर परदेशी आहे असं त्याला स्वतःला वाटलं. ब्रेथवेट extensive experience and education was of no use in job interviews where he is informed that the job has already been filled or he is overqualified for it. ब्रेथवेट एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स खूप असा प्रगल्भ असा एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यू. त्या एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स जागे एज्युकेशन जे त्याच्याकडे असलेल्या त्याचा कुठल्याही प्रकारचा यूज किंवा वापर जॉब इंटरव्ह्यूमध्ये नव्हता. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. त्याला काय मिळायची ज्यावेळेस माहिती मिळायची की त्याचा जो जॉब आहे तो कसा आहे तर त्यांनी ज्या जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं आहे ते ऑलरेडी फिल झालेला आहे ती जागा किंवा मग ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट किंवा तो ओव्हर क्वालिफाईड आहे त्याची क्वालिफिकेशन जे आहे ते थोडी जास्त आहे अशा प्रकारची माहिती त्याला मिळत होती जिथे कुठे तो जॉब इंटरव्ह्यूसाठी जात होता तिथे. दिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बेट्रेयल फॉर द ब्रिटिश. आणि यामुळेच काय होतं तर ब्रेथवेटमध्ये तो सेन्स यायचा बेट्रेलचा म्हणजे विश्वासघाताचा कोणाबद्दल ब्रिटिशांबद्दल. म्हणजे ब्रिटिशांबद्दल त्याचा ऑलरेडी त्याला असं वाटत होतं की त्याच्यासोबत काय झालं तर विश्वासघात झालेला आहे परंतु या सर्व गोष्टींमुळे जिथे कुठे तो इंटरव्ह्यूला जायचा तिथे त्याला नकार मिळायचा त्यामुळे त्याचा आणखीन सेन्स वाढायचा ब्रिटिशांबद्दल त्याचं हेट्रेट काय होत होतं आणखीन वाढत होतं आणि त्याला असं वाटायचं की त्यासोबत बेट्रेल म्हणजे त्याचा विश्वासघात झालेला असं त्याला वाटत होतं. इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली. त्यांनी कधीही इंटरेस्टिंगली म्हणजे त्यांनी कधीही इंटरेस्टने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे फिजिकली बाहेर काढल्या नाही. अँड ओनली रिअरली डज ही डू सो व्हर्बली. किंवा मग त्यांनी जास्तही व्हर्बली सुद्धा या गोष्टी बोलून दाखवल्या नाहीत. त्याच्यावर त्याचा बेट्रेल झाला आहे त्याचा विश्वासघात झाला आहे किंवा त्याच्यावर अन्याय झालेला आहे असं त्यांनी फिजिकली दाखवले आणि व्हर्बली त्यांनी जास्त याबद्दल चर्चा केली नव्हती. ही एक्झिबिट्स पेशंट इंड्युरन्स ॲट टाइम्स. तो एकदम पेशंट म्हणजे एक साध्या पद्धतीने तो काय करत होता सर्व गोष्टी सहन करत होता त्यावेळेपर्यंत. And at others he described the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desired to hurt those who treat him fairly. The way he describes the way the rage inside him त्याच्या मधला जो काही राग आहे is transforming into hatred. तो काय होत होता त्याचा जो राग आहे तो हेट्रेड म्हणजे तिरस्कारामध्ये जात होता. so strong खूप जास्त प्रमाणात that he desires at to hurt those. आणि त्याची इच्छा होती की त्यांनी काय करावं तर त्या लोकांना काय करावं हर्ट करावं who treat him unfairly. ज्या लोकांनी त्याला काय केलं तर चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलेलं आहे अनफेअरली ट्रीट केलेलं आहे अयोग्य पद्धतीने ट्रीट केलेलं आहे किंवा अयोग्य अशी वागणूक दिली आहे त्यांना. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीन स्लेट स्कूल टू बी अ बिट नोटोरियस अँड रफ इन बिहेवियर but with proper care and treatment all the students would surely achieve success and desired goal in their lives. As a result of such experiences या सर्व एक्सपिरियन्स मधून या सर्व अनुभवातून Braithwaite finds the students at the Green Slate School to be a bit notorious and rough in behavior. त्याला असं निदर्शनात आलं त्याच्या की जे विद्यार्थी आहेत ग्रीन स्लेट स्कूलचे ते कसे तर एक अ बीट नोटोरियस म्हणजे कसे तर खूप बॅड असे ते विद्यार्थी आहेत किंवा खूप कुप्रसिद्ध असे ते विद्यार्थी आहेत आणि रफ म्हणजे दृष्ट असे त्यांचा स्वभाव आहे असं त्याच्या निदर्शनात आलं. बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट परंतु एकदम प्रॉपर योग्य अशा काळजीने आणि ट्रीटमेंटने ऑल द स्टुडंट्स वुड शुअरली अचीव सक्सेस अँड डिझायर्ड गोल इन देअर लाईफ. आणि त्याला असं वाटलं की चांगल्या प्रकारची प्रॉपर ट्रीटमेंट त्यांना दिली चांगल्या प्रकारची त्यांची काळजी घेतली तर हे सर्व विद्यार्थी काय करू शकतील तर निश्चितच त्यांचं आयुष्यात ध्येय ते गाठू शकतील आणि त्याचं जे डिझायर गोल आहे त्यांच्या आयुष्याचं
ठरवलेलं जे ध्येय आहे ते निश्चितच ते काय करतील त्यांच्या आयुष्यामध्ये साध्य करू शकतील असं त्याला वाटलं होतं. चला तर आता पुढच्या पॉईंटकडे तो म्हणजे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट हा एक सारांश आहे जो आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर 17 जो दिला बघा. तुम्हाला दिसेल की आपण जे शिकणार आहे चॅप्टर नंबर 17 याचा सिनॉप्सिस म्हणजे सारांश यामध्ये दिलेला आहे. या एक्स्ट्रॅक्टमध्ये आपण काय बघणार आहे तर बघूया, चला तर समजून घेऊया. In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. आता या ज्या एक्स्ट्रॅक्टमध्ये आपण बघणार आहोत की ब्रेथवेट जो आहे तो स्टुडंट काउन्सिलच्या 6 महिने अहवालाचं चित्रण तो इथे मांडत आहे. म्हणजे सांगण्याचं काम ब्रेथवेट इथे करत आहे या एक्स्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे जे काही स्टुडंट काउन्सिल आहे त्यांचा जो हाफ इयरली रिपोर्ट आहे ते सांगण्याचं काम इथे या एक्स्ट्रॅक्टमध्ये होणार आहे. इन विच स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी. आणि या रिपोर्टमध्ये जे काही शाळेचे विद्यार्थी आहेत ते काय करणार तर रिपोर्ट प्रदर्शित करणारे किंवा सांगणारे कोणला फॅकल्टी अँड अदर स्टुडंट्स म्हणजे तिथले शिकणारे शिकवणारे शिक्षक आणि इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना, आणि ते जे काही शिकले आहेत या 6 महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट ते प्रेझेंट करणार आहेत. तर त्याचं चित्रण इथे ब्रेथवेटने केलेलं आहे. Braithwaite's class representatives speak knowledgeably about their course work and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, culture, customs and importance of international and interracial cooperation. आणि या मध्ये आपल्याला असं दिसतं की जे ब्रेथवेटचे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहेत म्हणजे विषयाचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ब्रेथवेटच्या क्लासचे ते नॉलेजेबली म्हणजे अतिशय चाणाक्षपणे ते बोलणार आहेत. नॉलेजेबली म्हणजे पूर्ण ज्ञानाने ते बोलणार आहेत. अबाउट देअर कोर्स वर्क ते जे शिकले त्या संदर्भात अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसाइज ऑन हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली अबाउट देअर कोर्स वर्क. ब्रेथवेटचे जे काही क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्याच्या वर्गाचे जे काही क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते काय करतात नॉलेजेबली म्हणजे पूर्ण ज्ञानाने ते काय करतात तर त्यांच्या कोर्स वर्क बद्दल त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याबद्दल ते बोलतात. अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसाइज ऑन हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट डिफरंट पीपल. आणि ते काय करतात तर कन्सिडरेबली म्हणजे विचारपूर्वक ते काय करतात तर त्या गोष्टींवर काय करतात तर एम्फसाइज करतात किंवा मग त्या गोष्टींना महत्त्व देतात. कुठल्या की हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट डिफरंट पीपल की ते कशा प्रकारे डिफरंट लोकांबद्दल वेगवेगळ्या कल्चरबद्दल त्याचबरोबर कस्टमबद्दल प्रथा परंपरांबद्दल त्याचबरोबर त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला या 6 महिन्यात ते त्या गोष्टीचा वृत्तांत ते सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना देतात. अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कॉर्पोरेशन. आणि ते सांगतात त्यांच्या रिपोर्टमध्ये की किती गरज आहे किती महत्त्व आहे इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची आणि इंटररेशियल कॉर्पोरेशनची म्हणजेच जे काही वेगवेगळ्या प्रकारचं वंश आहेत त्यांचे एक कॉर्पोरेशनची कशा प्रकारे गरज आहे हे सांगण्याचं काम इथे ती मुलं करतात त्यांच्या रिपोर्टमध्ये. कोणाची मुलं ब्रेथवेटच्या क्लास रिप्रेझेंटेटिव्ह या गोष्टी सांगण्याचं काम त्यांच्या रिपोर्टमध्ये करत आहेत. मिस जोसेफ अँड डेनहॅम बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास. आता मिस जोसेफ आणि डेनहॅम जे विद्यार्थी होते कोणाचे तर ब्रेथवेटच्या क्लासचे म्हणजे ब्रेथवेट त्यांचा क्लास टीचर होता. प्रिसाइड ओव्हर द मीटिंग ते काय होते तर मुख्य रोल प्ले करत होते त्या मीटिंगचा किंवा त्या अध्यक्षासोबत ते बसलेले होते. ॲट द आउटसेट मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर. आता त्या शाळेचा हेडमास्टर कोण होतं मिस्टर फ्लोरियन. ओके. ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. त्यांनी खूप मोठं अशा प्रकारे ती जी मीटिंग होती त्या मीटिंगचं त्यांनी काय केलं तर खूप मोठं असं लेंदी असं भाषण दिलं परंतु चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन त्यांनी त्या भाषणामध्ये दिलेलं होतं. वन आफ्टर अनादर each class gives a brief report of their progress through their chosen representatives on what they have been studying in each subject so far. आता एकानंतर एक क्लास जो होता तो काय करत होते तर ब्रीफ रिपोर्ट देत होते त्यांच्या प्रोग्रेसचा थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह. आणि त्या क्लासने जे रिप्रेझेंटेटिव्ह चूज केले होते निवडले होते तेच काय करत होते तर त्यांच्या क्लासचा रिपोर्ट देत होते. ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन इच सब्जेक्ट फॉर सो फार. आणि
पहिल्यापासून म्हणजेच त्यांनी जे निवडलेले रिप्रेझेंटेटिव्ह होते ते काय करत होते, तर ते जे काही विषय शिकलेत, प्रत्येक सब्जेक्ट जो शिकले ते प्रत्येक सब्जेक्टचा रिपोर्ट तिथे देत होते. A panel of teachers is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. त्यानंतर काय केलं होतं त्यांनी, तर विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, एक पॅनल निवडलं होतं शिक्षकांचं ऑफ फॉर इच क्लास, प्रत्येक क्लाससाठी, टू आन्सर एनी क्वेश्चन. आणि त्या मुलांना जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे पॅनल निवडलं गेलं होतं. द लोएस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट. जो लोएस्ट क्लास आहे, छोटा क्लास, त्याच्यापासून सुरुवात झाली. अँड इट इज ऑब्वियस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देअर इज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. आणि हे स्पष्ट आहे की मुलांची जशी जशी प्रोग्रेस होत जाते, त्यांचं जसं जसं रँक वाढत जातो तसे तसे त्यांच्यामध्ये काय होत चालते, डेव्हलपमेंट होत चालते. आणि त्याच्यामध्ये ॲबिलिटी म्हणजे क्षमता येते काय करण्याची, स्वतःला एक्सप्रेस करण्याची. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बिईंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. मिस्टर ब्रेथवेटचा जो क्लास होता तो सर्वात ओल्डेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा क्लास त्यांचा होता त्या शाळेमध्ये, त्यामुळे निश्चितच त्यांचा जो रिपोर्ट होता तो लास्टला प्रेझेंट झाला होता. मिस जोसेफ begins the highest classes, proceeding by classifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. मिस पेग जोसेफ जे आहेत तिने काय केलं तर त्यांची जी काही प्रोसिडिंग आहे त्यांच्या क्लासची, हायेस्ट क्लासची, ती काय केली तर सुरुवात केली क्लासिफाईंग द कॉमन थीम. आणि तिने त्यांची जी काही रिपोर्ट आहे त्याचा क्लासिफाय केला, त्यांनी कॉमन थीम सांगितली, ते जे विषय शिकले त्या संदर्भात. आणि ती थीम होती इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड, म्हणजे मानवजातीची एकमेकांवर असले जे अवलंबित्व आहे ती त्यांच्या ह्या टर्मची काय होती तर थीम होती, हे तिने स्पष्ट केलं, मिस जोसेफने स्पष्ट केलं. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ्स. पॉटरने काय केली तर जे काही फील्ड आहे मॅथ संदर्भात तो बोलला किंवा त्याचा रिपोर्ट त्यांनी मॅथ विषयाचा दिला. फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट अँड मेजर्स. आणि त्यांनी स्पष्ट केलं किंवा फोकस केलं की हे जे जग आहे त्यामध्ये काय केलं जातं तर जो कॉमन वेट आहे किंवा मेजरमेंट आहे त्यासाठी काय केलं तर काही गोष्टी कॉमन वापरल्या जातात, यावर तिने काय केलं तर फोकस केलं आपल्याला दिसून येतं. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी. आता मिस पेग आणि जॅक्सन जे आहे त्यांनी काय केलं तर ते भूगोलासंदर्भात, जिओग्राफी संदर्भात ते बोलले. मिस डेअर अँड फर्मॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. मिस डेअर आणि फर्मॅन यांनी काय केलं तर सब्जेक्ट जो आहे फिजिओलॉजी, शरीरशास्त्र, या संदर्भात त्यांनी काय केलं तर डिस्कशन केलं किंवा त्यांनी त्याचा रिपोर्ट दिला. विथ फर्मॅन स्टीलिंग द शो बाय एक्झिबिटिंग a model of human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. आता फर्नमॅनने जो आहे तो काय केला तर सगळा शो चोरला म्हणजे काय तर सर्वांना त्याच्या प्रेझेंटेशनकडे आकर्षित केलं. तर त्यांनी काय केलं तर एक मॉडेल त्यांनी दाखवला ह्युमन स्केलेटॉनचा आणि स्ट्रेस केलं पूर्ण क्लासला की कंक्लुजन काय त्यांचं या टर्मचं, तर ते म्हणजे काय तर बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. तर त्यांचं या टर्मचं जे काही कंक्लुजन आहे होतं ते होतं सगळे जे लोक आहेत ते कसे होते तर सारखे आहेत, अशा प्रकारे त्यांनी काय केलं तर कंक्लुजन केलं. मिस डॉट रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. मिस डॉट जे आहेत तिने काय केलं तर रिपोर्ट दिला कशा संदर्भात, हिस्ट्री, इतिहासासंदर्भात. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. जोसेफने काय केलं तर डोमेस्टिक सायन्स म्हणजे ग्रहविज्ञानावर तिने काय केलं तर आपला रिपोर्ट दिला. डेनहॅम क्रिएट्स अ स्टिअर बाय स्पीकिंग ऑन अ रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी अँड गेम्स. आता डेनहॅमने काय केलं तर पीटी आणि गेम जे आहे त्या विषयासंदर्भात बोलून तिने काय केलं तर सर्वांना चेतवलं किंवा मग सर्वांना काय केलं जागृत केलं त्या विषयासंदर्भात. आणि काय सांगितलं, कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस. आणि तिने सांगितलं की हा जो क्लास आहे तो इल कन्सिव्ड म्हणजे काही त्यातून काही शिकायला मिळत नाही आणि पॉइंटलेस काही कामाच नसलेला हा क्लास तो म्हणजे पीटी आणि गेम्सचा आहे असं त्यांनी सांगितलं. सर्वांचं लक्ष त्याकडे वेधून दिलं. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इन्व्हॉन्स, त्यानंतर अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन्स अरायझिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन्स. आता शिक्षक जे होते त्यामधून काय केले गेले तर मिस्टर वेस्टन, मिसेस डेल
इव्हान्स आणि मिस फिलिप्स यांची काय केली तर रँडमली म्हणजे काय तर सर्व शिक्षकांमधून त्यांची एक निवड करण्यात आली. ओके, कशासाठी तर जे काही मुलांचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देण्यासाठी. When Denham pursues his inquiry on the necessity of requiring all students to take PT, Mr. Watson responds quite ridiculously and trying to bluster his way out of the subject and offering no coherent argument. ज्यावेळेस काय झालं तर डेनहॅमने प्रश्न उभा केला कशा संदर्भात तर नेसेसिटी जी आहे गरज काय कशाची तर पीटीच्या क्लासची मुलांना या संदर्भात ज्यावेळेस डेनहॅमने प्रश्न उभा केला मिस्टर वेस्टन रिस्पॉन्स क्वाईट रिडिक्युलसली त्यावेळेस काय केलं तर मिस्टर वेस्टन आहे त्यांनी काय केलं तर एक रिडिक्युलसली म्हणजे हास्यास्पद उत्तर दिलं आणि ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहरन्स आर्ग्युमेंट. आणि त्यांनी काय केलं तर जे कोहेरन्स नाहीये म्हणजे जे काही ज्याचा आणि त्या पीटीच्या क्लासचा काही संबंध नाही अशा प्रकारचं त्यांनी काय केलं तर युक्तिवाद तिथे केला किंवा मग ते प्रॉपरली मुलांना सॅटिस्फाईड करू शकले नाही त्यांच्या उत्तरातून. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेसिटंट मिस फिलिप्स स्टेप इन अँड गिव्ह अ स्टर्डी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस अँड डेनहॅम knowing that he has been outwitted and has no choice but to respectfully cease his heated protest. त्यानंतर ज्या काही शांत आणि संकोची वाटणाऱ्या ज्या मिस फिलिप होत्या त्यांनी काय केलं तर स्टेप इन म्हणजे त्या समोर आल्या किंवा मग त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि अँड डेनहॅम नोईंग दॅट आणि डेनहॅमला कळालं की ही हॅज बीन आउटविटेड आणि तिने काय केलं तर डेनहॅमला मागे टाकलं अँड हॅज नो चॉईस. परत त्यावेळेस डेनहॅमकडे कुठल्या प्रकारचा पर्याय नव्हता आणि तो काय केला तर रिस्पेक्टफुली त्यांनी जो हा विषय उभा केला होता तो त्याला काय करायला लागला तर थांबवा लागला. तिने जे प्रोटेस्ट केलं होतं विरोध केला होता त्याला काय केलं तिने तर ती गोष्ट त्याला थांबून घ्यावी लागली किंवा त्याला पराभव स्वीकारा लागला. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ हिज स्टुडंट टू हिज क्लास. ब्रेथवेटने आपल्या क्लासच्या वर्गातील म्हणजे त्याचा जो वर्ग आहे त्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्याला आनंद झाला होता. आय होप तुम्हाला हा जो पहिला पार्ट आहे टू सर्व विथ लव या नोवेलचा तो तुम्हाला समजला आहे. यामध्ये आपण डिस्कस केला आहे समरी थीम ऑफ द नोवेल त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्टचा सिनॉप्सिस म्हणजे जो काही हा चॅप्टर नंबर 17 आहे त्याचा सिनॉप्सिस आपण बघितलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हे समजलेलं आहे. सर्वात महत्त्वाची सूचना आहे की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पार्ट 2 ची जी लिंक आहे ती तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये जाऊन तुम्ही हा पार्ट सुद्धा बघू शकता. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.